नवीन वर्ष सुरू होताच कांद्याला मिळाला तब्बल 3100 रुपयांचा सर्वाधिक बाजारभाव। जानेवारी महिन्यामध्ये या तीन गोष्टी घडणार आणि यामुळे कांद्याचे दर होणार तब्बल 5000 रुपयांच्या पार। कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण याच्यामुळे निर्माण झालेलं असून कांद्याची सध्या त्या ठिकाणी टंचाई सुरू असताना कांद्याला दुबई असेल, बांगलादेश, श्रीलंका आणि दक्षिणेकडील राज्यांमधून मोठी मागणी वाढलेली आहे। कांदा निर्यात दुप्पट करण्याचं जे काय धोरण आहे ते सरकारचं यावर्षी असल्यानं कांद्याला यावर्षी चांगला बाजारभाव राहणार हे नक्की। सध्या लाल कांद्याचा हंगाम सुरू असताना जो काय टॉप क्वालिटीचा लाल कांदा आहे या कांद्याला 3000 ते 3500 रुपयापर्यंत बाजारभाव मिळत असून उन्हाळ कांद्याला 12 ते 20 रुपयापर्यंत त्या ठिकाणी बाजारभाव मिळतोय। आणि म्हणूनच नवीन वर्षामध्ये निर्यातीच्या पार्श्वभूमीवरती कांद्याला नेमका काय दर राहू शकतो याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहणे। चॅनलवरती जर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब देखील करा। शेतकरी बंधूंनो, आपण जर का बघितलं तर कांद्याचे बाजारभाव हे आपल्याला ठाऊक जर असेल तर मागणी आणि पुरवठा या एका गणितावरती अवलंबून असतात। एकंदरीत कांद्याचं लागवड क्षेत्र, मार्केटमध्ये होणारी कांद्याची आवक आणि राज्यामधून परिणामी देशामधून होणारी कांद्याची निर्यात आणि त्यामुळं राज्यामध्ये आणि परिणामी देशामध्ये येणारा परकीय चलन या सर्व गोष्टींवरती कांद्याचे बाजारभाव हे अवलंबून असतात। सध्या जर का कांदा बाजारभावाची परिस्थिती जर का पाहिली तर राज्यातील ज्या बाजार समित्यांमधून कांद्याची निर्यात होते मग ते म्हणजे लासलगाव आणि पिंपळगाव बसवण, याशिवाय सोलापूर असेल किंवा कळवण असेल, चांदवड असेल, या बाजार समित्यांमध्ये कांद्याला त्या ठिकाणी जवळपास लाल कांद्याला 3000च्या वरती दर मिळतोय। तर जो काय उन्हाळ कांदा येतो त्याला त्या ठिकाणी 20 रुपयापर्यंत टॉप क्वालिटीच्या कांद्याला दर मिळतोय। एकंदरीतच आपण जर का बघितलं तर यावर्षी सरकारचं जे कांदा निर्यातीचं धोरण आहे तर कांद्याची निर्यात ही दुप्पट करणार असं त्या ठिकाणी सरकारच्या वतीने सांगण्यात येते। परंतु ही गोष्ट खरंच घडणार का याविषयी सुद्धा त्या ठिकाणी शंका आहे। एकंदरीतच कांद्याची जी काय निर्यात आहे ती जर का दुप्पट जर झाली तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कांद्याच्या माध्यमातून त्यांना पैसे मिळू शकतात आणि म्हणूनच शेतकऱ्याची जी काय आर्थिक परिस्थिती आहे ती परिस्थितीसुद्धा त्या ठिकाणी सुधारू शकते। एकंदरीतच कांदा निर्यातीची बातमी जर का आपण बघितली तर त्या ठिकाणी परदेशातून म्हणजे त्या ठिकाणी बांगलादेश असेल, श्रीलंका असेल आणि त्या ठिकाणी दुबई असेल तर अशा देशांमधून त्या ठिकाणी कांद्याची मोठी ऑर्डर त्या ठिकाणी भारताला मिळालेली आहे। परंतु या ऑर्डरच्या पार्श्वभूमीवरती अगोदरपासूनच या देशांमध्ये त्या ठिकाणी कांद्याची निर्यात सुरू असताना आणखीन देखील बाजारपेठा शोधण्याची भारताला त्या ठिकाणी अतिशय नितांत गरज आहे। कारण की त्या ठिकाणी जे काय बदलतं धोरण होतं 2025मध्ये या बदलत्या धोरणाचा फटका असा बसला आहे की त्या ठिकाणी भारताच्या ज्या काय हातच्या ज्या काय बाजारपेठा होत्या परदेशातील त्या भारतानं त्या ठिकाणी गमावल्या आहे आणि नवीन वर्षामध्ये ह्या बाजारपेठा जर का भारताला जर मिळाल्या तर त्या ठिकाणी कांद्याला बाजारभाव हे त्या ठिकाणी वर्षभर त्या ठिकाणी जवळपास 30 ते 35 रुपयांच्या आसपास त्या ठिकाणी राहू शकतात। एकंदरीत दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी सध्या लाल कांद्याचा हंगाम हा सुरू असताना टॉपच्या लाल कांद्याला आता सध्या त्या ठिकाणी 3 ते 3500 रुपयांचा बाजारभाव मिळतोय। एकंदरीतच जो काय रब्बी कांद्याची लागवड आहे तो रब्बी कांद्याच्या लागवडीचा आता त्या ठिकाणी मोसम आलेला आहे आणि म्हणून जानेवारी ते जवळपास फेब्रुवारीपर्यंत या लागवडी त्या ठिकाणी चालू असतात। परंतु हा जो काय कांदा आहे हा कांदा हार्वेस्टिंगला त्या ठिकाणी जवळपास मे ते जून महिन्यामध्ये येत असतो आणि म्हणूनच या अंतराळामध्ये त्या ठिकाणी जवळपास कांद्याची टंचाई ही निर्माण होऊ शकते असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे। आणि म्हणून या निर्माण झालेल्या टंचाईचा जो काय फायदा आहे तो शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळवता यावा यासाठी शेतकऱ्यांनी देखील आवश्यक ती काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे। आणि म्हणूनच जर का शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर का कांदा हार्वेस्टिंगला आता सध्या जर का असेल तर तो मार्केटमध्ये आणण्यापूर्वी जर तुम्ही रोजचे बाजारभाव जर रोज पाहिले आणि नंतरून तुम्ही कांदा विक्रीचं नियोजन जर केलं तर तुम्हाला याच्या माध्यमातून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये नफा हा त्या ठिकाणी मिळू शकतो।